बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये लाडक्या दादांचा प्राण गमावला, पण त्यानंतर वेगवेगळे धक्कादायक या ठिकाणी दररोज आता खुलासे समोर येऊ लागले आहेत। कोणी म्हणत आहे की विमान अपघातामध्ये जी काय 6 व्यक्ती पहिला दाखवण्यात आल्या होत्या त्यामधील एक व्यक्तीला गायब करण्यात आलंय, म्हणजे एक व्यक्ती सुरक्षित आहे का काय असा या ठिकाणी दावा केला जातोय। मग ती एक व्यक्ती नेमकं कोण आहे? ती खरंच अजितदादा असू शकते का? कारण तशा प्रकारे जोरदार चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे। तुमच्या सुद्धा कानावर नक्कीच या ठिकाणी बातमी आली असणार की अजितदादा अजून पण जिवंत आहेत, परंतु खरंच मग ते आता 6वी व्यक्ती दादा असू शकतात का? खरंच त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी व्यक्ती असू शकतो का? याबद्दलचा महत्त्वाचा रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। ज्या दिवशी विमान अपघात झाला त्या दिवशी पहिल्यांदा BBC या मोठ्या न्यूज चॅनलने बातम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये जे काय विमान होतं तर त्या विमानामध्ये 6 जण या ठिकाणी बसलेले होते अशी माहिती पहिल्यांदा मिळाली होती, पण मृतदेह तर त्या ठिकाणी 5 सापडले। मग तो 6वा प्रवासी होता तर तो गेला तरी कुठे? तो व्यक्ती नेमका कुठे गेलाय? नेमका कोण होता तो व्यक्ती? मग या ठिकाणी व्यक्तीची जी बॉडी आहे तर तिथे दिसत का नाही आहे? मग तो वाचलाय का? आणि तो वाचला तर कसा काय वाचला? सगळी माहिती अखेर या ठिकाणी समोर आल्या। या दुर्दैवी घटनेला आता 1 आठवडा पूर्ण झालाय, तरी आज अचानक मिळालेल्या या नव्या माहितीमुळे जनसामान्यांच्या लोकांच्या मनामध्ये संशयाचं मोठं जाळं निर्माण झालंय। कालपर्यंत प्रसार माध्यमावर टीव्हीवर असा दावा केला जात होता की विमानात फक्त 5 व्यक्ती होत्या आणि 5 जणांचे मृतदेह सापडले। दादांची ओळख पटवण्याचे एकमेव साधन त्यांच्या हातामधील घड्याळ ठरले होते, परंतु आता हे घड्याळ कुठे आहे म्हणल्यावर कोणच उत्तर देत नाही, कारण घटनास्थळी जे काय मृतदेह पडले होते त्यांची ओळख निश्चित करणे तांत्रिकदृष्ट्या कमालीचे आव्हानात्मक होते, कारण सर्व बॉड्या काळ्या पडल्या होत्या। दादांच्या पार्थिवावर अंत्यविधी होऊन आता अनेक दिवस या ठिकाणी लोटले देखील आहेत। सुनित्रा वहिनी म्हणजेच अजितदादांच्या पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा त्यांनी घेतली। त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकाच्या घरी जाऊन त्यांनी भेट सुद्धा घेतली, परंतु आता या ठिकाणी संशयाचं मोठं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय। आता एक अशा प्रकारची धक्कादायक माहिती उघड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संशयाचं एक वेगळंच वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय, कारण या नवीन माहितीवर कोणाचा या ठिकाणी सहजासहजी आता विश्वास बसेना झालाय। कोणी असा विचार सुद्धा केला नव्हता की कालपर्यंत टीव्हीवर ज्या काय बातम्या पसरल्या होत्या, पेपरला या ठिकाणी बातम्या ज्या छापून आल्या होत्या, तर आता निकालात वेगळंच निघाले, कारण एक असे वास्तव जगासमोर आले जे याआधी कधीच या ठिकाणी मांडले गेले नव्हतं। विमानात 6 जण व्यक्ती होत्या आणि त्या ठिकाणी देह मात्र फक्त 5 मिळाले। मग तो 6वा साध्य प्रवासी कोण होता? त्या ठिकाणी 6वा प्रवासी वाचला आहे का? आणि जर तो जिवंत असेल तर त्याचं नाव नेमकं काय आहे हे सर्व आता या ठिकाणी उघडकीस येणार आहे, कारण गेल्या 5 दिवसापासून तपास यंत्रणा अत्यंत वेगाने आणि एकजुटीने आपल्या तपासाची चक्र फिरत होती। अखेर सखोल चौकशीत 5 अत्यंत काळीचे पुरावे या ठिकाणी समोर आलेत। अखेर काल त्या मुख्य संशयिताला आता मुसक्या देखील आवडल्या आहेत। 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित व्यक्ती आता सर्व काही कबूल करू लागलाय। नेमकं 6वी व्यक्ती कोण आहे त्यांनी आता सांगितलंय। त्यांनी या भीषण अपघाताबाबत अशी काही गौप्यस्फोट या ठिकाणी नवीन केले की संपूर्ण आता प्रकरणाची दिशाच पलटी झाली आहे। कालपर्यंत अख्खा महाराष्ट्र शोकला होता, पण आज जे वास्तव या ठिकाणी समोर आलं आहे ते कल्पनेच्या पलीकडचं आहे। जर प्रवाशांच्या संख्येत अशी या ठिकाणी तफावत आढळत असेल, पहिल्यांदा या ठिकाणी 6 व्यक्ती आणि नंतर 5 व्यक्ती अशी या ठिकाणी घोटाळा आढळत असेल, तर एखाद्या व्यक्ती या ठिकाणी क्रॅश साईटवरून गायब झाली की काय? मग तो आता त्या व्यक्तीचं नाव काय? खरंच अजितदादा हे असू शकतात का? मग हा खरोखर घातपात होता की पूर्वनियोजित होतं? आता 28 जानेवारीची जी भयानक रात्र होती आणि या ठिकाणी आता बरोबर 6 त्या ठिकाणी दिवस आता पूर्ण झालेत। गेल्या 5 दिवसापासून तुम्ही मीडिया समोर पाहत आहात, टीव्हीला बातम्या अनेक वेळा या ठिकाणी तुम्ही पाहिल्या आहेत। ही केवळ एक दुर्दैवी घटना आहे। पायलटने चूक केली असं तुम्ही ऐकलं आहात, धुक्याचे प्रमाण जास्त होते किंवा तांत्रिक बिघाड होता असं सांगण्यात आलं होतं। वृत्तवाहिन्यावर पेपरला सगळीकडे सांगितलं होतं की विमानात 5 जण व्यक्ती होते, 5 जणांचे मृतदेह सापडले, पण आपण सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला। पण आज महत्वाच्या 7व्या-8व्या दिवशी एक अशी अवस्था या ठिकाणी करणारी त्या ठिकाणी चर्चा समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा इतिहासच या ठिकाणी वेगळा आता काढू लागले आहेत। अशी माहिती या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी झाल्या, ज्याची आता कल्पना पहिल्या दिवशी कोणालाच आली नव्हती, कारण प्रत्येकाला वाटत होतं की जे डोळ्यांना दिसते तेच सत्य आहे। परंतु आज जेव्हा तपास पथकांनी ही गोपनीय फाईल उघडली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। आता प्रश्न असा उभा राहिलाय की नेमकं विमानात 6 जण चढले होते
तर मग 5च्या 5 मृतदेह या ठिकाणी सापडले आणि 6वा माणूस होता कुठं? तर 6वा माणूस या ठिकाणी नेमका कोणता होता? या मृत्यूच्या सापळ्यात मुख्य सूत्रधार तर तो होता का? तो आता या ठिकाणी त्या ठिकाणी आता वेळ राहताच विमानातून पसार त्यावेळी आता या ठिकाणी स्फोट होताना बाहेर पडलाय की काय? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून सिद्ध झाली होती, परंतु ते घड्याळच आता या ठिकाणी देण्यास नकार त्या ठिकाणी ओळखलेत. आता जर आता ओळखण्याची घड्याळावरून आता सांगण्यात आलं होतं, ते आता कुर्त्यावरून ओळख झाली असं म्हणू लागले आहेत. पण ते आता घड्याळ खरोखरच त्यांचेच होते का? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्या दिवसापासून ते आज 7व्या ते 8व्या दिवसापर्यंतचा सर्व काही थरारक प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे, जो तुम्हाला विचार करायला भाग लावेल, अंगावर काटा आणेल असा प्रवास या ठिकाणी समोर आला आहे. आपण ज्याला अपघात मानतोय ते प्रत्यक्षात एखाद्या भीषण या ठिकाणी काटस्थान असू शकतं का? कारण 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आता आकाशात जे विमान गिरट्या घेत होतं, अचानक प्रचंड स्फोट झाला आणि आगीचा गोळा जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटलं हा तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगण्यात आलं खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. पण आज जे उघड झालंय, ती उघड झालेल्या नवीन माहितीनुसार त्या दिवशी लँडिंगसाठी हवामान पूर्णपणे व्यवस्थित होतं. मग विमान हवेतच 5 वेळा काय या ठिकाणी आता वेड गाठलं, म्हणजेच गिरट्या घातलं आणि सुरुवातीला ते वास्तववादी दडवलं गेलं होतं. आज भयानक सत्य समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात दुःखात बुडाला होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्याच वेळी विमानाच्या त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये प्रवासी यादीत फेरफार करण्याचे काम सुरू होते, अशी या ठिकाणी चर्चा आता समोर येत आहे. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती, दुसऱ्या दिवशी 5 कशी काय झाली? हा कुणीतरी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आता 6व्या इसमाचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केलाय का? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी आता तपासाचा कोण बदलाय, त्या ठिकाणी कोण बदललाय का, माणूस बदललाय का? त्यांना 5 असे सबळ पुरावे सापडले. अपघाताच्या दाव्याला खोटं ठरवत होते. आता हे पुरावे सर्व काही रहस्य उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स जो आहे, तर तो आता या ठिकाणी कालपर्यंत जो आला होता, तो ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालंय? दादा या ठिकाणी शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये विमानामध्ये त्यांची अवस्था कशी होती, ते त्या ठिकाणी काय करत होते, या ठिकाणी काय काय फोनवर कोणाला बोलले होते का? आता बॉडीगार्ड आणि त्यांच्यामध्ये पायलटमध्ये विमान खाली कोसळताना काय चर्चा झाली होती? अखेर त्या ठिकाणी क्षणी विमान कोसळत होते, जेव्हा तो मेडे कॉल जो दिला होता, तर तो दिला गेला आहे की नाही? आणखी त्या ठिकाणी वेगळा आवाज ध्वनिमुद्रित काय झाला होता? हे सर्व कालपर्यंत स्पष्ट होणार होते. पण आज जी या ठिकाणी वेगळी माहिती समोर आली, जो असा खळबळजनक दावा या ठिकाणी झाला, ज्याचा कोणी सुद्धा विचार केला नव्हता. कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवले जात होते की हा केवळ अपघात आहे, काही तांत्रिक त्रुटी आहे, किंवा काल एका संशयिताला अटक सुद्धा झाली होती, त्या आरोपीबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात होते. पण पुरावे जे सांगतात तेच अंतिम सत्य असते. माणूस खोटेपणा करू शकतो, पण पुराव्यावर विश्वास ठेवावा लागतो. पुरावा हीच अत्यंत कळीची बाब असते. पुरावा जर बोलू लागला तरच आपण या ठिकाणी गोष्ट खरी मानतो. मग मुख्य पुरावा काय होता? काय काय त्या दिवशी घडले? शेवटच्या 10 मिनिटात अजितदादा त्या ठिकाणी काय बोलले होते? काय त्यांची अवस्था होती? शेवटच्या क्षणी 6 व्यक्ती होत्या की 5 व्यक्ती होत्या? आणि 6 व्यक्ती असेल तर 5वा या ठिकाणी आता 5 व्यक्तीचे मृतदेह कसे काय आढळले? मग तो 6वा माणूस नेमका कोण होता? अजितदादा होते की नेमकं दुसरं कोणतरी होतं? असा दावा केला जातोय की दादा अजून पण जिवंत आहेत. सोशल मीडियावर तशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. जो आता या ठिकाणी 6वा व्यक्ती कुठेच अजूनपर्यंत सापडला नाही. मग काय घडल्या त्या दिवशी घटना? महत्वाची घडामोड, अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण या ठिकाणी आता सुरुवात करतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्राला थरकाप उडवणारे सत्य या ठिकाणी बाहेर येऊ लागले. पहिल्या 2 दिवसात जेव्हा अपघात झाला होता, तेव्हा लागलीच ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. ब्लॅक बॉक्स मधून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली, एक माहिती समोर आली जी अतिशय वेगळी होती. त्या माहितीनुसार वैमानिक जेव्हा अशा संकटात असतो, तेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी मेडे असा कॉल दिला जातो. मेडे असा पायलट करून शब्द उच्चारला जात असतो. आता मेडे हा कुठल्याही आपत्कालीन स्थितीमध्ये कंट्रोल रूमला त्या ठिकाणी संदेश देण्यासाठी संकेत शब्द वापरले असतात. पण एवढा सगळा घडत असताना तो मेडे कॉल वापरला गेलाच नाही. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी संशयित करणारा उपस्थित झालाय. पण ओ शेट असं पायलट त्या मुलीने आता बोललेलं ऐकायला या ठिकाणी मिळालंय.
आता ओ शिट हा शब्द अनेकदा आपत्कालीन घडल्यावर किंवा काहीतरी भीतीचं वातावरण असल्यावरच या ठिकाणी वापरलेला असतो, हे आपल्याला पण ठाऊक आहे. पण सुरुवातीला वाटत होते की हा तांत्रिक बिघाड होता, की खरोखरच वैमानिकाला अंदाज आला त्या ठिकाणी नसेल, आपला अपघात होणारा यावर त्या ठिकाणी त्यांना वाटलं नसेल. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आता माहिती दुसऱ्या दिवशी हाती लागली. दुसरा दिवस संपला, तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे 5 पुरावे हाती लागले, जो भयानक सत्य सामोरे करणार आहे, ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास तपासण्यात आला. तो वैमानिक तब्बल 3 वेळा दारू पिऊन या ठिकाणी विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला या ठिकाणी काढून टाकण्यात आलं होतं, पायलट मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. ही माहिती उघड झाली आणि त्यामुळे संशयाची आता भीतीचं वातावरण या ठिकाणी जास्तच निर्माण झालं. आता पुढे काही दिवसातच एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली होती. तो आरोपी दिल्लीतून आता ताब्यात सुद्धा घेण्यात आला होता. दिल्लीमध्ये एक विशेष पथक रवाना सुद्धा झाले होते. एक विशिष्ट या ठिकाणी छापा टाकल्यानंतर त्यांनी एका कार्यालयामध्ये प्रवेश सुद्धा केला होता. तिथे पाहिले असता ऑफिसला त्यांच्या आता विमानाच्या कंपनीला टाळे होते. मग टाळे कसे काय लावले होते? शटर खाली होते. पण पोलिसांनी अचूक सापळा रचून त्या आरोपीला अटक केले. त्या आरोपीची सलग 6 तास कडक चौकशी झाली आणि त्या चौकशीत आरोपी पोपटासारखा पटापटा बोलू लागला. मग तो आरोपी कोण होता? त्याला दिल्लीत का पकडण्यात आले? कारण महाराष्ट्रात त्या ठिकाणी आता पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये आता अपघात झाला होता. कारण मुंबई फ्लाईट टू बारामती फ्लाईट असं या ठिकाणी आता जे प्रवास होता. मग दिल्लीमध्ये कनेक्शन या प्रकरणाचं काय होतं? दिल्लीत अटक या आरोपीला का झाली होती? या विमान कंपनीच्या मालकाला त्यांनी खुलासा केलाच होता. पण तेवढ्यात आज जी सगळ्यात भीषण माहिती समोर आली ती म्हणजे 6 प्रवाशांची आता या ठिकाणी नावे समोर आली होती. मग 5च या ठिकाणी आता व्यक्ती कसे काय सापडले? मग आता एक जण तिथून गायब कसा काय झाला? तो जर बेपत्ता झाला आहे तर ती व्यक्ती कोण आहे? त्याचं नाव काय समोर आलंय? हा कळीचा प्रश्न या ठिकाणी समोर आला आहे. आणि इथूनच या प्रकरणाची संपूर्ण बाजू पलटवणारा एक त्या ठिकाणी रिपोर्ट आता समोर या ठिकाणी आला आहे. अख्खा महाराष्ट्र डोळे लावून बघत होता की कधी या प्रकरणाचं सत्य समोर आले. पण खरंच जिथे 6 माणसं होती तिथे 5च मृतदेह कसे काय सापडले, अशी वेगळी चर्चा या ठिकाणी आता समोर आल्यामुळे या प्रकरणावर आणखीन चर्चा रंगू लागली आहे. मग खरोखर कोण होता तो 6वा व्यक्ती? 6वा इसमाचं नाव काय? त्या व्यक्तीने ही माहिती आता उघड होणार आहे. खरे हा संशय या ठिकाणी जेव्हा अधिक बळावला, ज्या वेळेस तिथे मृतदेह आता विखुरले गेले होते, त्यांची ओळख पटवणे कठीण होते. जेव्हा अजितदादांचं घड्याळावरून ओळख पटवण्यात आली असं सांगण्यात आलं होतं, परंतु आता ते घड्याळ या ठिकाणी कुठे काय हे ठाऊक कोणालाच नाही. दादांच्या हातातील घड्याळ त्या घड्याळावरून त्यांची ओळख निश्चित केली गेली. कारण परिस्थिती इतकी भयानक त्या ठिकाणी बॉडींची झाली होती की ओळख पटवणे त्या ठिकाणी अशक्य होते. मात्र आज अमोल मिटकरी जी दादांचे एकदम जवळचे आता आमदार आहेत, त्यांनी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय. संपूर्ण प्रशासनाला या प्रश्नामुळे घाम फुटलाय. ते विचारतात, जर विमानाचे पोलाद आणि त्या ठिकाणी या इतके मोठे कठीण धातू होते तर आगीच्या बक्षस्थानी आता विमान त्या ठिकाणी वितळून पडलंय, मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे घड्याळ कसं काय सुरक्षित राहिलं? मग आता त्या 6व्या व्यक्तीने त्या ठिकाणी पुराव्याचा भाग म्हणून ते जाणीवपूर्वक तिथे ठेवलंय की काय, असा प्रश्न या ठिकाणी सुरुवात होतोय. आपण आता अशा वळणावर आलो आहोत जिथे विखुरलेले सर्व आता दुवे एकमेकांना छेत आहेत. आज 7व्या दिवशी आता अजितदादांचे अत्यंत विश्वासू सहकार्य आमदार अमोल मेटकरींनी कॅमेऱ्यासमोर येऊन थेट तोप त्याकडे सांगितले आहे. त्यांनी जाहीरपणे विचारलं की अधिकृत रेकॉर्डनुसार 6 जण विमानात बसले होते. प्रसार माध्यमात तर केवळ 5च मृतदेह या ठिकाणी का दाखवले आहेत? 6वा प्रवासी अदृश्य झाला की काय? जाणीवपूर्वक बाजूला त्याला सारले की काय? मिटकरींची ही शंका म्हणजेच राजकारणात उडवलेला एक मोठा स्फोट धुरळा आहे. त्यांनी आता आणखी एक गुपित उघड केलं. ऐनवेळी विमानात आता या ठिकाणी काय बदल करण्यात आलाय का, ज्याचा पूर्वी इतिहास डागाळलेला त्या ठिकाणी पायलटचा होता आणि जो नेहमी नशेत असायचा, त्याचीच निवड दादांच्या प्रवासासाठी अचानक का बदलण्यात आली, याचे उत्तर आजही सरकारी कागदपत्रामध्ये नाही, असं या ठिकाणी आमदार मिटकरी यांनी म्हणाले. विमान जळून खाक झाले, माणसे संपली, पण उघड्यावरती या ठिकाणी कागद तुम्ही सुद्धा पाहिले असणार. मग ते कागद सुखरूप कसे काय बचावले, हे तांत्रिक दृष्ट्या कसे काय शक्य झाले? आता हे सगळं होत असताना कॅप्टन सुमित कपूर हे जे विमान चालवणारे पायलट होते, तर त्यांच्या पत्नीने आता एक असा धक्कादायक पोस्ट इंस्टाग्रामवरती शेअर केला. ती म्हणाले, माझे आता पती आता जिवंत आहेत. आता सुमित कपूर हे आता विमानाचे चालक होते, ते कसे काय जिवंत असू शकतात?
हा प्रश्न आता प्रसार माध्यमांसमोर आता लोकांना सुद्धा पडलाय। खरं तर याचं कारण वेगळं समोर येणार होतं। त्यांच्या पोस्टमार्टम मागचं सत्य काय होतं? एक पानभर पोस्ट या ठिकाणी त्या ठिकाणी आता जे पायलट होते त्यांच्या पतीने लिहिली होती, माझे पती सुरक्षित आहेत। मग आता कसे काय आहेत या मागचं सत्य आता उघड होत असताना मिटकरी जे आता आमदार आहेत त्यांनी असा दावा केलाय की सगळी त्यामुळे चित्रच बदललंय। एक महिला अशी आहे जिचं नाव संजम सहानी आहे, तर त्यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती। खरं तर ही पोस्ट आता करत असताना ते म्हणाले की पती हे कॅप्टन साहिल मदान आहेत, पण जे अपघातात गेले तर ते सुमित कपूर होते। म्हणजे सुमित कपूर यांच्याऐवजी साहिल मदान यांचा फोटो सोशल मीडियावर वापरला गेला। त्यामुळे सर्वांना वाटलं जे सुमित कपूरचं आहे तर ते साहिल मैदान आहेत। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणाचा खुलासा कसा होणार? तर बघा या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे, ती म्हणजे हा जो जिवंत व्यक्ती आहे तर तो नेमका कोण आहे याबद्दलचा एक महत्त्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे। ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार आहे तर त्या ब्लॅक बॉक्स मध्ये काय माहिती समोर येणार आहे, ज्यामुळे आता नेमका व्यक्ती सहावा कोण होता का खरंच 5 व्यक्ती होते? त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांनी या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी माहिती पहिल्यांदा दिली होती का? कारण 5 व्यक्ती होते आणि 6वा व्यक्ती चुकून तोंडातून त्यांच्या गेले का? कारण ही जी माहिती आहे तर ती सूत्रांमार्फत आणि संशयित लोकांची जी चर्चा आहे तर त्यांच्या मार्फत आली आहे। या व्हिडिओचा आणि चॅनलचा काही संबंध नाही, फक्त ही माहिती जी आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी मनोरंजन म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची माहिती मिळावी म्हणून शेअर करण्यात आली आहे। या व्यक्तीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी 6वी व्यक्ती होती त्याबद्दल आता या ठिकाणी मोठा खुलासा होणार आहे। तुम्हाला तोपर्यंत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।